नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ बंडगर, कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून गेली 5 वर्ष फलटण येथे प्रॅक्टिस करीत आहे. आज आपण पायांची सूज आणि सिकिडी या संदर्भात त्यांची कारणे, लक्षणे आणि उपचार या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम पेल्डल एडिमा म्हणजे काय हे पाहूया. पेल्डल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो, त्यामुळे तेथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्यामुळे. आपल्या शरीरातील द्रवाचे मुख्य 2 विभाग होतात: आपल्या पेशीच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर. बाहेरील भागामध्ये पेशीच्या सभोवतालच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्बुमिन नावाचे प्रथिन पुरेशा प्रमाणात नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक लसिका यंत्रणा साधारणपणे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सिकेडी, एके आणि नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये ज्याप्रमाणे दिसून येते त्याप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. एडिमा हे सिकेडीचे प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन्स एडिमाचे निदान कसे करतात ते पाहूया. सर्वप्रथम तपशीलवार इतिहास घेतल्यात, त्यामुळे जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार आणि थायरॉइडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. एडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा या प्रकारात संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावर परिणाम होतो. शरीर यंत्रणेची कारणाने ठराविकपणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी त्याची मदत होते. जेव्हा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेच्या यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणासाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबर औषधाव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेसंबंधी कारणाच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना निश्चित उपचारांची एकत्रित गरज असते. स्थानिक स्वरूपाच्या एडिमासाठी औषध व्यतिरिक्त उपायामध्ये यांचा समावेश आहे. स्थानिक एडिमासाठी त्रास असलेला पाय नियमितपणे एखाद्या उंच भागावर ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. कॉम्प्रेशन उपचार, कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातले असल्यामुळे रक्तप्रवाह सुधारणा होण्यास आणि एडिमा कमी करण्यास मदत होऊ शकते. फिजिओथेरपी, प्रशिक्षक व्यावसायिकाकडून मसाज आणि इतर शारीरिक उपचार करून घ्यावे. जर सिकेडी प्रमाण शरीर यंत्रणेची कारणे असतेस मिठाचे सेवन कमी केल्यास त्यामुळे द्रव्य संचय होण्यास प्रतिबंध केला जातो आणि त्याच्या अधिक प्रमाणाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. डायरेटिक्स या औषधामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते, द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये याचा समावेश होतो. लूप डायरेटिक्स, फॉर एक्झाम्पल फुरोसिमाइड, टोर्सिमाइड, बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ पूर्ती यासाठी याला प्राधान्य दिले जाते. थायरॉइड डायरेटिक्स, मेटोलाझोम डायरेटिकच्या अधिक परिणामासाठी अनुषंगिक उपयोग केला जातो. पोटॅशियम स्पिरिंग डायरेटिक्स, उदाहरणार्थ स्पायरोलॅक्टिन, हायपोकॅलेमियाचा संभाव्य धोका असल्यामुळे याचा काळजीपूर्वक उपयोग केला जातो. एडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनामिक स्थिती आणि मूत्रपिंडाचे कार्य यासारख्या घटकांनुसार डायरेटिकची निवड आणि डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइटचा असमतोल सारख्या समस्या टाळण्यासाठी डायरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक आहे. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडामध्ये आजारामध्ये बहुतेक एडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ द्रव पदार्थावर मर्यादा, द्रव संचनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक. डायरेटिक्सचा उच्च डोस, लूप डायरेटिक्स उदाहरणार्थ फुरोसिमाइड बहुतेक वेळा प्रभावी असू शकतो, परंतु आवश्यक असल्यास थायरॉइड डायरेटिक्सचा देखील समावेश करता येऊ शकतो. एडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाच्या कारणासाठी औषध उपचार व्यतिरिक्त पद्धती महत्वाच्या असतात आणि नियंत्रण संबंधित कारणासाठी आहाराचे समायोजन, डायरेटिक्स आणि बारीक देखरेखीची आवश्यकता असते. रुग्णालयाविषयीचे ज्ञान देणे महत्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरावा करणे आणि जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते.
लवकर निदान केल्यास आणि लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास, त्यामुळे गंभीर समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. 25 सप्टेंबर रोजी आमच्यासोबत राष्ट्रीय एडिमा दिन साजरा करण्यात सहभागी व्हा आणि एडिमा व संबंधित स्थितीचे लवकर निदान करण्याविषयी जन जाणीव जागृतीत वाढ करण्यात सहभागी व्हा. एकमेकांच्या सहकार्याने आपण एडिमा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू आणि त्याचे व्यवस्थापन करू शकू. हे पाहिल्याबद्दल धन्यवाद.